मी आहे व्हिडिओ नाही हो दुसऱ्यांनी आप भेटला बघा आणि आज ना काय घेतो ना अहो पोलीसवाला आहे तो याला बी घे अहो सोबत होतो चल झालं आपलं काम पोलीस आला आहे हो हां हे पोलीसवाला आहे ये हां याला पण घे याला पण घे सोबत होता कुणाला होत वापिस घेतो ना एकदम मागे चेहरा घ्यायचा जय वडवी या आमच्या आदिवासी युवकाची चाकूने हत्या करण्यात आली, खून करण्यात आला। या खुनाचा आरोपीचा फोटो शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत बटेसिंग रघुवंशी यांच्यासोबत, याच्यापूर्वी जो मोहित राजपूत नावाच्या युवकाचा खून झाला त्या आरोपीचा फोटो या चंदूबाईसोबत, या नंदुरबार जिल्ह्यामध्ये जे काही खुनाचे गुन्हे होत आहे त्या खुनाच्या गुन्ह्याच्या संबंधित सर्वच आरोपींचे फोटो हे चंदूबाईसोबत सापडत आहेत आणि तशा पोस्ट व्हायरल होत आहेत। हे आरोपी चंदूबाईची माणसं आहेत अशा पद्धतीच्या स्पष्ट पोस्ट लोक सोशल मीडियावरती टाकत आहेत। म्हणून या चंदूबाईने गुंड, हत्यारे, खुनी माणसं पाडलेले आहेत का असाही प्रश्न निर्माण होतो। हा जो चंदूबाई नावाचा माणूस आहे हा गुंड प्रवृत्तीचा, गुन्हेगारी प्रवृत्तीचा माणूस आहे का अशी उलटसुलट चर्चा लोकांमध्ये सुरुवात झालेली आहे। ही घटना झाल्यानंतर या मारेकऱ्यांना, ज्यांनी कोणी अजय वडवीला कटकारस्थान करून मारलेलं आहे, त्या राजकारण्यांना असं वाटत असेल की आम्ही आमच्या वाट्यातला हा काटा कायमचा आम्ही साफ करून टाकलेला आहे आणि आम्ही राजकारणी जिंकलो आहोत असं त्यांना वाटत असेल तर ही त्यांची फार मोठी चूक आहे। अजय वडवी या जय वडवीचं बलिदान आहे ते आम्ही वाया जाऊ देणार नाही। या जय वडवी सारखे लाखो आदिवासी युवक आता तुमच्या विरोधामध्ये उतरणार आहेत। आमची ही आदिवासींची चळवळ चालू होती ती आम्ही चालूच ठेवणार आहोत। ही घटना ज्यांनी घडवून आणली तो मारेकरी आरोपी हा शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेविकेचा नातेवाईक आहे, ही गोष्ट समोर आली। त्यामुळे शिवसेना शिंदे गट म्हटल्यावर चंदूबाई तिथं आलाच। त्यामुळे या आरोपीला वाचवण्यासाठी यांनी काय काम केलं याचीही सखोल चौकशी होणं गरजेचं आहे। कारण की या आरोपीला वाचवण्यासाठी त्यांच्या घरातील काही लोकांना काही वेळ नोटंकी केली, मंगळसूत्र चोरीला गेलं, चाकू मारायला आले, अशा पद्धतीचे खोटे आरोप त्यांनी केले। म्हणून या प्रकरणामध्ये या चंदूबाईची कॉल रेकॉर्डिंग व SIT मार्फत चौकशी झाली पाहिजे अशी मागणी आम्ही आदिवासी संघटनांतर्फे करीत आहोत। जय वडवीची हत्या ही फक्त एका आदिवासी युवकाची हत्या नसून ही संपूर्ण आदिवासी समाजाची हत्या यांनी केलेली आहे। कारण की जो आदिवासींच्या बाबतीमध्ये आवाज उठवेल त्याला पूर्णपणे संपवण्याचं काम या राजकारणी पुढाऱ्यांनी हे करत आहेत। म्हणून आमची ही काय यांनी काही जरी केलं तरी आमचं हे काम आम्ही कदापि थांबवणार नाही आहोत। जय वडवीची हत्या ही पूर्वनियोजित कट होता, पूर्वनियोजित कटकारस्थान होतं, षडयंत्र होतं। हे CCTV कॅमेरामध्ये जो काही व्हिडिओ समोर आला त्याच्यावरून लक्षात येतं। आरोपी सुरुवातीपासूनच गाडीमध्ये चाकू घेऊन फिरत होता, तो मारण्याच्या उद्देशानेच तो तिथं आला होता आणि एका पोलिसाच्या समोर त्यांनी आमच्या जय वडवीची हत्या केलेली आहे। तो पोलीस बघ्याची भूमिका बजावत होता म्हणून पोलिसांवरती आमची शंका येते। जय वडवी कुठे आहे, काय करतो याचं लोकेशन घेऊन पूर्णपणे कट रचून त्याला मारण्यात आलेला आहे असा आमचा स्पष्ट आरोप आहे। हा जो पोलीस होता, पोलीस समोर आहे म्हणून या आरोपीला सुद्धा मोठी डेअरिंग आली आणि यांनी पूर्णपणे आमच्या जय वडवी नावाच्या आदिवासी युवकावरती
सपासप वार करून त्याला पूर्णपणे संपवून टाकलं. या नंदुरबार जिल्ह्यामध्ये चंदूभाई या नावाची मोठी घाण आहे. ही घाण या नंदुरबार जिल्ह्यातून साफ करण्याची गरज आज आदिवासी बांधवांमध्ये निर्माण झालेली आहे.